सक्ती विरोधात ठाकरेंचा एकच मोर्चा आहे। राज आणि उद्धव ठाकरेंचा मोर्चा एकच आहे असं कळतंय। ही या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण बघतोय। राज आणि उद्धव ठाकरे यांचा मोर्चा एकच आहे असं कळतंय। याआधी आपण बघितलेलं होतं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे वेगवेगळं आंदोलन करणार असल्याचं कळत होतं, मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा मोर्चा एकच असल्याचं कळतंय। ही या क्षणाची सर्वात मोठी घडामोड। एकीकडे आपण पाहतोय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आगामी काळात एकत्र येणार, युती होणार अशी चर्चा असताना हिंदी सक्ती विरोधात दोन्ही भाऊ हे एकत्र येणार असल्याचं कळतंय, दोन्ही बंधू एकत्र येणार असल्याचं कळतंय। आणि या संदर्भातलं ट्विट संजय राऊत यांनी केलेलं आहे। या संदर्भात अधिकची अपडेट आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून घेऊयात। वैदेही, सर्वात मोठी बातमी म्हणावी लागणार आहे, कारण दोन्ही भावांची भूमिका तर एकच आहे, मात्र मोर्चाही एकच असणार असल्याचं कळतंय। नक्कीच आपण बघतोय की सगळ्यात मोठी बातमी आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा मोर्चा एकाच दिवशी आणि एकत्र निघणार असल्याची घोषणा संजय राऊत यांनी केलेली आहे। शाळांसाठी म्हणजे हिंदीमध्ये जे हिंदीचं जे सक्तीकरण शाळांमध्ये केलं जात आहे या संदर्भात खरं तर याच्या विरोधात दोन्ही भावांची भूमिका सध्या बघायला मिळते आणि त्याच्यामुळे मोर्चाचं आयोजन वेगवेगळ्या दिवशी कालच्या दिवसात केलं होतं, मात्र आता एकत्र मोर्चा निघणार असल्याचं या ठिकाणी संजय राऊत यांनी स्पष्ट केलेलं आहे। आपण बघतोय की मनसेकडून काल संजय राऊत यांच्याकडे काल प्रस्ताव पाठवण्यात आला होता आणि या प्रस्तावामध्ये जर आपण बघितलं तर एकत्र मोर्चा करणं अपेक्षित असल्याचं मतही व्यक्त करण्यात आलं होतं। हा प्रस्ताव आता ठाकरे गटानं स्वीकारला असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे आणि संजय राऊत यांनी या संदर्भातली घोषणा देखील केलेली आहे। त्याच्यामुळे आता दोन्ही भाऊ एकत्र हिंदी विरोधातल्या मुद्द्यावर दिसणार आहेत। 5 तारखेला हा मोर्चा नियोजित आहे आणि 5 तारखेला मनसेची ताकद आणि शिवसेना ठाकरे गटाची ताकद एकत्र या मोर्चामध्ये सहभागी होताना दिसेल। निश्चितच वैदेही, आपण बघितलं संजय राऊत यांनी तर ट्विट केलं, मात्र मनसेकडून या संदर्भात काही अधिकृत अशी घोषणा करण्यात आलेली आहे का? कुणाची काही प्रतिक्रिया समोर आली आहे का?